पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारण्यात आलंय। सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता होतीये। सोलापूरकरच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने वंचितकडून रिपाईकडून हे आंदोलन करण्यात येते। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आलेली आहे। राहुल सोलापूरकर यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। तीव्र संताप व्यक्त होतोय। सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, मात्र या ठिकाणी सोलापूरकर यांच्या परिसरामध्ये घराच्या परिसरामध्ये या ठिकाणी आता आंदोलन करण्यात येते। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येते, जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता वारंवार होते आहे। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। वंचित रिपाई आणि खरात गटाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना रोखून धरलेलं आहे, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते। सोलापूरकर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आता करण्यात येत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, गेल्या 1 तासापासून आपण हे आंदोलन पाहतोय। अगदी या ठिकाणी आता आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची, अटक करण्याची मागणी वारंवार होते। काय अधिकची माहिती? नक्कीच अजूनही आंदोलक आहेत ते आक्रमक आहेत आणि राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वादग्रस्त विधान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आंबेडकर चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, त्या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत आणि आज पुन्हा कोथरूड येथील राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात येते। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून आंदोलकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचू न देण्यासाठी पोलिसांनी सुद्धा तशी खबरदारी घेतलेली आहे। पण आंदोलक आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांची आहे आणि त्या अनुषंगानं हे आंदोलक राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात सध्या जोरदार घोषणाबाजी करतात आणि गेल्या तासाभरापासून हे आंदोलन सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते। जी अमोल, या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, तरी सुद्धा आंदोलनकर्ते म्हणतात आपण त्यांना घरात जाऊ। या ठिकाणी तरी त्यांनी माफी जरी मागितली असली तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक करण्याची या ठिकाणी मागणी वारंवार केली जाते। खरं तर गेल्या 8 दिवसांमध्ये 2दा राहुल सोलापूरकर यांचे वादग्रस्त विधान आहेत ते समोर आलेले आहेत। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असो किंवा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं विधान असो, हे दोन्ही व्हिडिओ जरी जुने असले तरी ते सध्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळेच राज्यभरातील शिवप्रेमी आणि आंबेडकरवादी ज्या संघटना आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। गेल्या 8 दिवसांपासून राहुल सोलापूरकर यांनी जरी माफी मागून हे प्रकरण मिटवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे आणि त्यामुळे 8 दिवसांपासून आपण पाहतोय की रोज राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्ष आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात। मात्र अजूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई आहे ती राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात होताना दिसत नाही आणि त्यामुळे आंदोलक आहेत ते सुद्धा अजूनही आक्रमक आहेत आणि त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न आहे तो आंदोलकांकडून केला जातोय। त्या पार्श्वभूमीवर जी अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।